शहरामध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर, सूरजजी चव्हाण आणि ह्या आमच्या जिल्ह्याचे कन्व्हेनियर कोऑर्डिनेटर मधुकरराजा आर्दड यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण विविध भागामध्ये विविध शहराच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी 3 सभा घेत आहोत आणि रुपालीताई चाकणकरच्या 2 ठिकाणी फक्त महिलांच्या बैठका आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। तटकरे साहेबांची आणि कॉमन सभा एक आपण सुमनताई गव्हाणे संजय गांधी नगर त्या भागामध्ये घेत आहोत। दुसरी सभा आपण गुलशनाबाग प्रभाग क्रमांक 6, 3, 7 मिळून इकडे घेत आहोत आणि एक आपना कॉर्नर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2, 7, 8 यासाठी घेत आहोत। म्हणजे 3 विभागात 3 तटकरे साहेबांच्या सभा आणि रुपालीताईच्या 2 ठिकाणी महिलांच्या सभा असं आपण पक्षाच्या वतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। या सभा सायंकाळी 6 ते 10च्या दरम्यान होणार आहे। तरी माझं या निमित्तानं परभणी वासियांना नम्र आव्हान आहे की आपण या सर्व सभेला उपस्थित राहावं आणि आमच्या पक्षाची जी भूमिका आहे, आमचे नेते जी भूमिका आपल्यासमोर विशद करणार आहेत त्याचं कुठंतरी आपण आत्मसात करून येणाऱ्या 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण मतदान करावे याच्यासाठी आमचं आव्हान आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी आपले मुख्यमंत्री आले होते, परभणीमध्ये सभा घेतली। बोलताना त्यांनी असे म्हणले की परभणीची जनता ही खूप भोळी आहे, त्यामुळे फक्त इथल्या नेत्याचाच विकास झालेला आहे आणि शहर विकासापासून दूर आहे। काय वाटतं? नाही, CM साहेब जे बोलले असतील ते ठीक आहे। CM साहेब फडणवीस साहेब जे बोलले तर विकासापासून दूर आहे हे त्यांच्या विधानाला मी कुठंतरी खूप सहमत आहे। कारण परभणीचं आतापर्यंत आपण राजकारण बघितलं की गेले 35-40 वर्ष जो परभणीमध्ये राजकारण चालतं ते खान किंवा बाणावर चाललं। आता एक कालचं इलेक्शन जे झालं ते वेगळ्या पद्धतीने, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर लढणारा कुठंतरी आपण मागे पडतो। परभणीकरांना माझं मी मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा म्हणलं की परभणीकरांनी ठीक आहे लोकसभेला काय करतात, विधानसभेला का, पण नगरपालिका महापालिका जिथं असते जे कार्यकर्ते काम करतात, जो सामान्य कार्यकर्ता तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होऊ शकतो अशाला मतदान केलं पाहिजे, ना की जे गाड्यामध्ये फिरतात। आता कोणी उच्च प्रभू पैसेवाले, कोणी काय आणखी बरेच गोष्टी समोर येतात आणि त्याला मतदान करून मग 5 वर्ष त्यांना प्रभागाशी किंवा सामान्य जनतेशी काही घेणं नसतं। आपल्याला प्रतिनिधी आपल्या नगराचा निवडत असताना, वार्डाचा निवडत असताना, गल्लीचा निवडत असताना हाक दिलेला प्रतिनिधी, हाक दिल्याचा हजर राहणारा प्रतिनिधी पाहिजे। त्यांनी नाली साफ केली पाहिजे, करून असेल तर ते विषय सॉल्व्ह केला पाहिजे, लाईटचा विषय त्यांनी सॉल्व्ह केला पाहिजे, रस्त्याचा विषय तुमचा सॉल्व्ह केला पाहिजे, तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या घरामध्ये रोज पाणी येतंय का नाही हे बघितलं पाहिजे। तर अशा लोकांना जर आपण ह्या ठिकाणी निवडून दिलं तर कुठंतरी आपल्या शहराचं तुमची सुविधा बी उपलब्ध होईल आणि कुठंतरी एक विकासाची चालनाही मिळेल। आता जे प्रतिनिधी निवडून देतात, आता आमदार पुत्र, मंत्री पुत्र, आमदार भाऊ, मंत्री भाऊ, आणखीन कोणते हे, तर हेच चालत आलंय ना। मग हे चालायचं तर मग ह्याला कुठं वेळ आहे आपल्याकडे? आता काही उच्चभ्रू, मला कोणाच्या व्यवसायावर टीका करायची नाही, पण एखादा मोठा व्यवसाय चालत असताना एखादा समजा उदाहरण डॉक्टर आहे, नामांकित डॉक्टर तरी असला, जरी तो नामांकित त्यांनी व्यवसाय डॉक्टरीचं करावं, पण एवढा वेळ समजा तुम्हाला जनतेनं तुमच्यावर विश्वास टाकला तर तुम्ही कमीत कमी त्याची विश्वासपात्र ठरलं पाहिजे ना। 24 घंटे तुमच्यासाठी नगरसेवक हिची व्याख्याच अशी आहे की तुमचा सेवक असलं पाहिजे, तर इथं वेगळं व्हायलंय। म्हणून माझं असं मत आहे की सर्वसामान्य, आणि मी असे हे केले की आम्हाला जो महापौर बसवायचा तो सर्वसामान्य परभणीकर महापौर बसवायचा आहे। आमचे उमेदवार बघा तुम्ही कोणत्या ह्याचे आहेत, सर्व जवळपास सर्वसामान्य, 1-2 सोडले तर सर्वसामान्य माणसं, घरातले पोरं आम्ही त्या ठिकाणी, युवक आणि महिलांना आपण त्या ठिकाणी संधी दिलेली, त्या दृष्टीनं परभणीकरांनी विचार केला पाहिजे। दुसरं, फडणवीस साहेब जे म्हणले की विकासापासून परभणी दूर आहे, आता विकासाबरोबर दूर आहे तर मग ह्याला जबाबदार बी इथले स्थानिक नेतेच आहेत। मग स्थानिक इथं खासदार आहेत, स्थानिक आमदार आहेत, मग हे काय करतात हा बी प्रश्न आहे। मग आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात आणि प्रश्न तशाला तसेच आहेत। आज मी 2006ला जी परभणी होती किंवा 2012ला जे आमचे काही काळ झाले
कामं झाले, त्याच्यानंतर कुठं दिसत नाही. इथलं फक्त एकच आहे, एखादी योजना जर आली तर तिला पुढं कसं न्यायचं ह्याच्याबद्दल कुणी विचार करत नाही. ह्याच्यात फक्त एकच होतं, ती मग तिच्यावर आरोप करणे, ती योजना कशी तिला गोरबडण्याचं काम करण्याचं हे होतं आणि त्याला कुठंतरी मग त्या कामाला खीळ बसते. मग जर दर्जा राखला जात नाही कामाचा, मग बऱ्याच गोष्टी आहेत. आता आम्ही रोडच्या संदर्भात शहरातले आम्ही IRCच्या नॉर्मच्या हिशोबानं रोड केली त्यावेळेस, पण आता त्याला पुन्हा नंतर तुम्ही छेद दिला नंतरच्या काँग्रेस सरकार आली त्यावेळेस. मग आज रोडची काय परिस्थिती आहे, आज का एवढे प्रॉब्लेम व्हायले? आता 3 रोड जे मेन व्हायले समजा, आज तिची क्वालिटी बघा, मी तिकडे टीका टिप्पणी करणार नाही, पण रोड खोदून ते IRC नॉर्मच्या हिशोबाने रोड व्हायलेत. आज तुम्ही तिचे आता सुपर मार्केट समोरचा रोड कोणी केला ह्याचं मी म्हणणार नाही, पण ती क्वालिटी दिसती ना. आज नारायणपेठचा रोड क्वालिटी दिसायली, मग ते IRC नॉर्मच्या दर्गा रोडचा रोड IRC नॉर्मच्या हिशोबाने झालेले रोड आहेत. मग तसे रोड आम्ही केले, आता हे BNC मार्फत झाले, मग हे महापालिकेनं का नाही केले अशा पद्धतीनं, हा एक कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. म्हणून जनतेनं देखील आता उद्याचं 15 तारीख आहे, 6 दिवस आहेत. हे 6 दिवसाचंच तुम्हाला विचारपूर्वक मतदान करायचं आहे. तुम्ही जर ह्या 6 दिवसामध्ये परभणीकरांनी विचारपूर्वक मतदान नाही केलं आणि वेगळ्या ह्याला जर बळी पडले तर नुकसान परभणीकरांचंच होणार आहे. पुन्हा पहिले पाडे पंचावन्न. म्हणून माझं नम्र विनंती आहे, काम करणाऱ्याला मत द्यावे हीच माझी सर्वांना विनंती आहे. उद्या आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची जाहीर सभा परभणी महापालिकेच्या अनुषंगाने या ठिकाणी परभणीमध्ये आयोजित केलेली आहे. सभेचं स्थळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा जो भाग आहे, रोड आहे, त्या ठिकाणी जवळपास निश्चित झालेला आहे. तरी माझं सर्व परभणीकरांना नम्र आवाहन आहे की आपण या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी भूमिका आहे, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी पुढे असणारी शहराच्या विकासाबद्दलची संकल्पना आहे ती ऐकण्यासाठी आपण जरूर यावं. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला नम्र आवाहन करतो. धन्यवाद.